तर हॅलो भावांनो, कालच्या ब्लॉग मध्ये तर तुम्ही बघितलं आपण गाडी घेऊन गेलतो नांदेडला काचा भरून गाडी खाली करून आपण आलेलो डायरेक्ट बेगमपुरात. आणि बेगमपुरात आपण का आलतो म्हणजे आपल्याला स्टीअरिंग कव्हर आणि इकडे तिकडे जरा किरकोळ गाडीला न्यू ऍडिशन जरा किरकोळ काम करायचं होतं म्हणून आपण बेगमपुरात थांबलेलो. आणि उशीरच झालेला आपल्याला बेगमपुरात, त्यासाठी जोडीदाराला म्हणलेलं जरा थांबायला लागतंय आपल्यासाठी. जोडीदार पण आपल्यासाठी 10-11 वाजेपर्यंत थांबून सगळं आपल्याला काम करून दिलं. एवढ्यातनं पण वेळ काढून रॉकी बाई गेला घरी आणि आमच्या दोघांसाठी डबा भरून जेवण घेऊन आला. चिकन मटन मस्तपैकी एक नंबर केलं, मस्तपैकी पोट भरून जेवण केलं. तोपर्यंत आपल्या भावाचं काम बघावं म्हटलं कुठवर आलेलं. तोपर्यंत भावानं आपल्या पायदानला जालर लावून घेतलेली. जरा जालर कशी दिसते जरा सांगा बरं भावांनो. वर ब्लॅक आणि खाली व्हाईट असं कॉम्बिनेशन केलंय, मस्तपैकी दिसतंय भावांनो. तोपर्यंत पुढे आपलं रॉकीबाईचं काम चाललेलं, रेडियम लावायचं. घे म्हटलं भावा काय तुला करायचं ते करून टाका, आजच वेळ आहे तोपर्यंत. परत काय एकदा गाडी गेली की परत वेळ भेटत नाही भावांनो. तोपर्यंत दुसऱ्या साईडचं पण जालर लावून घेतलेलं. तोपर्यंत म्हटलं पायात एक रेड कलरचा पायदान टाकून घ्यावं, एक नंबर लुक आलेला भावांनो. परत म्हटलं चला आता रेडियम आपल्याला थोडंफार किरकोळ मध्ये करायचं होतं आणि तिथं शेजारीच होतं बरं का. आणि 12 वाजता रॉकीबाईने रेडियमवाल्याला उठवला आणि रेडियम करायचं म्हटल्यानंतर रेडियमवाला पण आला बरं का भावांनो. आणि मस्तपैकी आपण एक अल्हम्दुलिल्लाह म्हणून आपल्याला एक नाव टाकायचं होतं काचवर. वेगळ्या जरा फॉन्ट मध्ये आणि वेगळ्या जरा रेडियम मध्ये काढून घेतलेला आहे. कसं दिसतंय जरा कमेंट करून सांगा भावांनो. मग काय पुढे आलो डायरेक्ट सांगोलीच्या इथं. म्हटलं लाईटीमध्ये जरा गाडीचा व्हिडिओ उचलायला लागतोय, गाडी कशी दिसते जरा आपणच जरा बघावं म्हटलं व्हिडिओत कशी दिसते म्हणून जरा व्हिडिओ केला भावांनो. जरा गाडीचा आत्ता लुक कसा आलाय जरा हा पण भावांनो कमेंट करून जरा नक्कीच सांगा भावांनो. मला तर एक नंबर वाटायला लागलाय लुक, काय विषय नाही भावांनो. मग डायरेक्ट आलो घरी आल्यानंतर गाडी सकाळी आपला गेलो कारखान्यात आणि गाडी भरून घेतली. आता ही गाडी भरून मी कुठं जाणार आहे जर बघायचं असेल तर भावांनो तुम्हाला ह्याच्या पुढचा ब्लॉग बघायला लागतोय. तर यासाठी भावांनो तुम्हाला फॉलो पण करून घ्यायला लागतंय. तर अजून कोणी फॉलो केलेलं नसेल तर भावांनो फॉलो करून घ्या. आणि हा ब्लॉग कसा वाटला जरा कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद भावांनो.